वंदे मातरम मित्रांनो. मित्रांनो, आज आम्ही गंगापूर गावात आलेलो आहे. गोविंद महाराजांच्या मठामध्ये इथे आलेलो आहे. आणि दाखवायचा प्रयत्न हा आहे की जेव्हा जिथं माणूस पोहोचत नाही तिथं निसर्ग स्वतःला कसं मेंटेन करतो. इथली जी वृक्ष संपदा आहे आणि इथली जी महत्त्वाचं म्हणजे गोदावरी नदी आहे, ह्या पॉईंटपासून जास्तीत जास्त 5 किलोमीटरवर रामकुंड आहे. आणि ही नदी शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिची काय अवस्था होते आणि त्याच नदीचं फक्त 200 मीटर अलीकडे काय अवस्था आहे ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. माणूस जिथं जिथं जातो ना तिथं तिथं घाण करतो. तर जिथं माणूस पोहोचत नाही तिथं निसर्ग आपल्याला काय देतो ते तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ बघून तुम्ही इथं येऊ नका, अजिबात येऊ नका, इथं येऊन घाण करू नका. कारण तुम्ही इथं आला तर घाण 100% होणार आहे. तर आम्ही आज आलो इथं याच्यासाठी की या नदी किनारी ना इरोजन मोठ्या प्रमाणात होतं. पाऊस पडला की नदीची लेवल वाढते आणि इरोजन मोठ्या प्रमाणात होतं. आम्ही मानव तन मंचाकडनं कमीत कमी 500 झाडं नदी किनारी लावण्याचं आमचं नियोजन आहे. वडाचे, पिंपळाचे, कडुलिंबाचे आणि अजून कोणचा बोला हा तामन नावाचं एक झाड आहे जे मी पण पाहिलेलं नाही, कदाचित पाहिलं असेल पण जगबीर सरांनी सांगितलं. ते आपल्या महाराष्ट्राचं राष्ट्रपुष्प आहे बरं का. आपल्या महाराष्ट्राचं राष्ट्रपुष्प आहे. मला माहित नव्हतं, आज म्हणजे कळेल आता. सारं झाडं लावतील, त्याला फुलं येतील तेव्हा दिसेल. तर अतिशय सुंदर असा हा परिसर आहे. मी तुम्हाला दाखवतो. नदी इथली ते मिझोरमची नदी जी आहे ना, मिझोरमला कसं ती बोट पाण्यावर तरंगते आणि तिची सावली खाली दिसते, एवढी स्वच्छ क्लिस्टर क्लिअर आपल्याला नदी आपण त्या व्हिडिओमध्ये बघतोय, त्याच लेवलची नदी इथं आहे. आपली गोदावरी आहे आपली इथं, ती तुम्हाला दाखवतो. हे जे आहे ना गोविंद महाराज ट्रस्ट, तर हे बुलढाणा अमरावती तिकडचे एक ये होऊन गेलेले एक संत होऊन गेले. त्यांनी इथे 15 वर्षाचे होते, 15-16 वर्षाचे, इथे वडाच्या झाडाखाली त्यांनी तपश्चर्या केली होती. आणि इथे कुठल्याही प्रकारची दानपेटी नाहीये. म्हणजे ही जी ट्रस्ट आहे ही कोणाकडेही दान मागत नाही की बाबा आम्हाला द्या. ही स्वतःची सेल्फ ड्रिव्हन आहे. आणि तिकडे अमरावतीला मोठी त्यांची गायींची गोशाळा आहे. हे दूध जे असतं याच्यात एक थेंब सुद्धा पाणी न मिक्स करता जे प्युअर दूध राहतं गावठी गाई किंवा जे आपण म्हणतो जुन्या प्रकारचं आपलं, त्यांचं प्युअर दूध ते तिथे सेल आउट करतात. म्हणजे प्युअर म्हणजे एक पानीचा थेंब सुद्धा यहाँ पर भी है नहीं, इथे नहीं है गाय, इधर नहीं है वो अमरावती का जो उधर है मंदिर बुल्ढाना में, तो उधर है गाय का. तो इधर से तो एक मंदिर बना है उन्होंने, एक मस्त उन्होंने, और झाड़ वगैरह. सर यहाँ पर है, काफी साल हो गए, 35-36 साल हो गए। और बाप तो साहब ये है ना, मंदिर बनाने का इतना मेहनत नहीं लगी। ये 25 फुट खड्डा था नीचे, भर के लाया है। ये देखो ये दीवार बनाई है, हाँ इसके ऊपर बहुत मटेरियल डाला। आणि बाबा फडोळ बाबा आहे इथले, जवळपास 35-40 वर्षापासून ते मंदिराची देखरेख आहे, शेती आहे, तर ते स्वतः बघता. ये नातेवाईक है। हे नातेवाईकच आहे, हे रिलेटिव्ह. तो छोटी नली का पाणी आहे ना वो निकलता है. तर मित्रांनो, ही आहे आपली गोदावरी. तुम्ही बिलीव्ह करू शकता का? बघा किती सुंदर क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. आणि हे इथं का एवढं सुंदर आहे, कारण इथून मागे जे आहे त्र्यंबकवरून जेव्हा नदी उगम घेते तिथून इथपर्यंत येऊस तर कोणतीही मोठी वसाहत नाही आहे ना. त्यामुळं माणसाचा हस्तक्षेपच नाही आहे निसर्गामध्ये कुठे. त्यामुळं ये पानी डायरेक्ट पी सकते हैं आप, कोई बीओडी सीओडी चेक करने की जरूरत नहीं है. क्या बात है. ये मछलियां बता रही हैं, देखो जिंदा है मछलियां. तर ना यहाँ पर एक भी पानवेली का वो भी नहीं है. पान भी नहीं, क्या बोलते हैं उसको, हाँ पानवेली का पान. हा 0% याच्यामध्ये घाण आहे. आणि जगबीर सर आपल्याला काहीतरी सांगत होते. हा सर, ये पानी में मतलब इस पानी को देखकर आप बता सकते हो कि इसमें कोई वो सीओडी बीओडी डीओ वो कॉलीफॉर्म मतलब कोई चेक करने की भी जरूरत नहीं है. और ये गोदावरी है. मतलब मैंने जो पिछले 20 साल में गोदावरी देखी है वो मैंने ये देखी है, वो नासाड़ी या नंदनी या वालदेवी, गटर, पानवेली से भरी हुई नदी. ये मेरे को आज पहली बार नदी दिखी है. 5 किलोमीटर दूर हम गंगापुर गांव में गोविंद महाराज आश्रम के पास में है, मंदिर में.
और ये है निहाल पाटिल जी, जिन्होंने ये डिस्कवरी की है ये जगह की। आज इंटरनेशनल बायोडाइवर्सिटी डे है, उसके उपलक्ष्य में हम लोग ढूंढ रहे थे कोई स्पॉट जहाँ पर ह्यूमन इंटरवेंशन कम हो और पोल्यूशन ना हो, और हमें ऐसा स्पॉट मिला जहाँ पोल्यूशन नाम का पी भी नहीं है। यहाँ पर आप देखोगे मछलियां आपको दिखाई देंगी पानी के अंदर, ट्रांसपेरेंट वाटर है। और पान वैली जो वाटर हाइसिंथ, जिसका प्रॉब्लम इतना बड़ा है कि 5-5 करोड़ के हम लोगों को टेंडर देने पड़ रहे हैं निकालने के। यहाँ पे बताइए यहाँ पे क्यों नहीं देना पड़ रहा वो टेंडर? पान वैली का एक पान भी नहीं है। तो ये जो स्वच्छता है सिर्फ और सिर्फ इसलिए कि ह्यूमन इन्वॉल्वमेंट या इंटरवेंशन नहीं है। आपको नदी साफ करने की बिल्कुल जरूरत नहीं है। जो हम गोदावरी स्वच्छता की बातें करते हैं, गोदावरी को स्वच्छ कर देंगे, एसटीपी, ईटीपी, पान वैली और ये और वो सब कर देंगे। आप कुछ मत करो सर, आप नदी को स्वच्छ नहीं कर सकते, आप सिर्फ उसे गंदा करना बंद कर दो। नदी खुद से स्वच्छ है। यस, नदी को मालूम है खुद से रीजनरेशन कैसे करना है। राइट। तो उसका ये एग्जाम्पल है, और ये मात्र 5 किलोमीटर दूर है रामकुंड से। यहाँ पर सर अभी ये स्पॉट अपन ने दिखा दिया हम लोगों को, लोगों ने इधर आना शुरू कर दिया तो क्या करेंगे? नहीं लोग मैं बहुत ही आशावादी हूँ, लोग यहाँ पर आके चाहेंगे, और मैं बोलता हूँ आए भी। और निहाल सर का नंबर अपन देंगे, निहाल सर यहाँ पर लोगों को लाएं, दिखाएं, और लोग देखें ना तो वो चाहेंगे कि हमारी नदी वैसी हो। यस, राइट, राइट। और हम पूरी नदी को ये अब हमारा पैरामीटर है, यस, ऐसी नदी बनेगी अब। ये निहाल जी ने जो स्पॉट दिखाया है ना, ये स्पॉट हम पूरी नदी को ऐसा ही बनाकर दिखाएंगे। और इसके लिए हमें एग्जाम्पल, जैसे शेखर सिंह जी हमें एग्जाम्पल देते हैं वो इंग्लैंड का, रशिया, फ्रांस, पता नहीं कहाँ कहाँ का, मैं उनको एग्जाम्पल दूंगा गोदावरी का। गोदावरी का ही गोदावरी को एग्जाम्पल मिलना चाहिए। और ये मेरी माँ का सच्चा स्वरूप है यहाँ पर, और जो हमने पाप किए हैं ना उसको हमें धोना पड़ेगा, और हमें ऐसी ही नदी बनानी होगी। नमस्कार, मी निहाल पाटील। आज आपण इथे बघू शकता, हे आहे गोविंद महाराज आश्रम, गंगापूर गाव। इथली गोदावरीचं पात्र बघा, इतकं स्वच्छ आहे का तुम्ही पूर्ण तळ सुद्धा तिथे बघू शकताय। हे कुठलाही फॉरेनचं किंवा कुठलाही डेस्टिनेशन नाहीये, हे आहे आपल्या नाशिकचं डेस्टिनेशन गोविंद महाराज आश्रम। हे फक्त 4 ते 5 किलोमीटर रामकुंडापासून आहे। आज तुम्ही रामकुंडाची अवस्था बघू शकता आणि इथली नदी बघू शकताय। रामकुंडात काय होतं का, आपण धर्माच्या नावाखाली कचरा टाक, कपडे टाक, नारळ सोड, दिवे सोड, हे फार चुकीचं आहे। म्हणजे आपण आपलं पाप त्या नदीत नाही म्हणायचं, तुम्ही अपमान करताय हिंदू धर्माचा, त्याला निर्माल्य म्हणायचं। यस, सॉरी, तो निर्माल्य आपण जे काही नदीत टाकतो, तर ती नदीच आपण त्याला निर्माल्य टाकून कचरा बनवलाय नदीचाच। तर ह्या नदीला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाहीये। हे जे काही सरकार म्हणतं आम्ही हजारो कोटी खर्च करतोय गोदावरी स्वच्छतेसाठी, हे याला 1 रुपयाची आवश्यकता नाहीये स्वच्छतेची। नदी ही स्वतः स्वच्छ करण्याची तिच्यात ताकद आहे। फक्त तुम्ही तिच्यात काही इंटरव्हेन्स करू नका, म्हणजे तिच्यात कुठल्याही प्रकारचं तिच्या प्रवाहात असेल किंवा कुठल्याही तिच्या किनाऱ्यावरती बांधकाम असेल, हे इंटरफेअर करू नका। ती स्वतःहून तिला पुनरुज्जीवित करण्याची तिच्यात स्वतः ताकद आहे। ती हजारो वर्षांपासून चालत आली आहे आणि पुढेही चालत राहणार आहे। आपल्याला तिच्यापासून फक्त तिचं सौंदर्य हे असंच टिकून ठेवायचं असेल तर तिच्या आजूबाजूला कुठलाही बांधकाम असेल, निर्माल्य असेल, यापासून आपल्याला दूर ठेवलं पाहिजे नदीला। तर माझी हीच या ठिकाणी सरकारला असेल किंवा आपल्या आम जनतेला हेच आव्हान असेल, कारण नदीच्या किनारी किंवा नदीत कुठल्याही प्रकारचं निर्माल्य असेल, कचरा असेल टाकू नये, आणि आपल्या नदीचं जे सौंदर्य आहे नैसर्गिक, हे असंच टिकवून ठेवावं, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या असतील, 5 पिढ्या असतील, 10 पिढ्या किंवा जे काही XYZ पिढ्या असतील येणाऱ्या, त्यांना ह्या नदीचं सौंदर्य असंच अनुभवता आलं पाहिजे। धन्यवाद। तर मित्रांनो, अशी ही आपली गोदावरी। तुम्हाला माहिती आहे का, देशातली 2 नंबरची सर्वात लांब असणारी ही नदी आहे। आंध्र प्रदेशमध्ये गेल्यावर हिच्या नावावर 2 जिल्हे, ईस्ट गोदावरी, वेस्ट गोदावरी। आणि जिथं ती समुद्राला मिळते तिथं ही जवळजवळ 45 किलोमीटर वाईड होते ही गोदावरी। तर मी नाशिकमध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांना आढळतो जे नंदिनीमध्ये, गोदावरीमध्ये कचरा
म्हणजे निर्माल्य, तुमच्या भाषेत निर्माल्य, माझ्या भाषेत कचरा फेकताना आढळतो. तर ते म्हणता अहो पोळे आहे, अहो फुलं आहे देवाचे, ते पाण्यामध्ये टाकल्यावर आहे ना मासे खाऊन जातात. आणि बरेच लोक नाशिकला येतात, त्यांचे नातेवाईक बितेक मरतात, त्यांचे ते हाडकं, त्यांची राख ह्या पाण्यामध्ये टाकता, ह्यांना पाण्याला दूषित करता. अहो तुमचे नातेवाईक, तुमचे जे कोणी मेले असतील ते एवढे पुण्यवान असतील तर ती राख तुमच्या घरातल्या माठामध्ये टाका, ते असं ढवळा आणि ते पाणी पिऊन दाखवा. जर तुम्ही नाही पिऊ शकत ना ते पाणी, मग तुम्ही लोकांना, इतरांना कसं काय पाजू शकता? एवढं साधं लॉजिक नाही का तुमच्यामध्ये? आणि जर माशांना तुमच्या पोळ्या, तुमच्या फुलांची गरज असते तर मग ते जन्मालाच आले नसते. तर हे फालतू भंपक कारण देणं बंद करा. आणि स्वतःहून आपली नदी आहे, ही नदी आपली आहे, आपली प्रॉपर्टी आहे असं समजा, आणि तिचं दूषितीकरण करणं थांबवा. कारण सरकार त्याच्या लेवलवर भरपूर काम करते, भरपूर प्रयोग करते, पण लोक नालायक असल्यावर ते सरकार पण काय करणार? 150 कोटी लोक घाण करणार आणि 5-10 हजार लोक साफ करणार, तर ते इक्वेशन कधी सॉल्व्ह नाही होऊ शकत. तर आपली जबाबदारी आहे, आपली नदी आहे. आपण हे ठरवूया की आता इथून पुढं आपण आपली नदी अशी स्वच्छ. तू विचार करा, अशी नदी जर रामकुंडावर राहिली तर कोण आंघोळ करणार नाही? अहो मोदीजी आले होते ना, मोदीजी मागचेच ते का रामकुंडावर आले होते ना, मोदीजी आले होते की नाही पूजा करायला? ते ब्रिज खालून शॉर्ट न्यूजवाल्यांनी घेतला होता 2 किलोमीटर लांबून. मोदीजींनी सुद्धा ह्या पाण्याने आचमन केलं नव्हतं, त्यांनी बाटली बंद पाण्याने आचमन केलं होतं. नीट ते शॉर्ट काढा आर्काईव्ह मधून आणि ते बघा, कारण मोदीला माहिती होतं की हे पाणी कसं आहे. तर विचार करा, आपल्या नदीला आपल्यालाच वाचवावं लागेल. वंदे मातरम. क्या आप आचमन करके दिखा पाएंगे? हा हा. तर मित्रांनो, आता ते आचमन जगबीर सर म्हणाले तुम्ही आचमन करून दाखवा, जर तुम्हाला विश्वास आहे पाणी एवढं स्वच्छ आहे तर. हो, हे बघा, आचमनच नाही, मी पाणी पिऊन दाखवतो. इतकं स्वच्छ, इतकं गोड पाणी, शपथ सांगतो. मी पण खूप वर्षानंतर आज वाहत्या नदीचं मी पाणी पिलोय, आणि मला अभिमान आहे, माझी गोदावरी एवढी खरं एवढी सुंदर आहे. आणि इथं हिचे तट आहे ना इतके मोठे, इतकी मोठी नदी आहे ती. रामकुंडापर्यंत जाऊस तर तिचा गळा का दाबला जातो, हा पण एक लय मोठा प्रश्न आहे. क्या बात आहे यार, सुंदर. तर मित्रांनो, आम्ही इथं आलो असताना इथं आपले अमरावतीचे काही बांधव आहे, पूर्ण परिवार इथे आलेले आहे. तर आता वाजले काहीतरी 11-12, पण हे लोक मस्त ह्या वडाच्या झाडाखाली मस्त पडलेले होते, म्हणजे आडवे झालेले होते. इथली शीतलता जी आहे, त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही इथं शरीराला थंड केलं पाहिजे, आराम केलं पाहिजे. तर त्यांच्यापैकी हा युवक आहे, आपण याच्याशी बोलायचा प्रयत्न करू. हा भाऊ, काय तापमान आहे? कोणत्या गावचे आहे? तुमचं नाव काय? मी अनुज गोंडसे, अमरावतीला असतो. हा. आणि आम्ही इथं दरवर्षी कार्यक्रमाला येत असतो. तो 2 वर्षापासून कार्यक्रम झाला नाही. बरं. तर आम्ही आलो दर्शनासाठी. उन्हाळ्यातच मे महिन्यात कार्यक्रम राहतो. जी. आणि सध्या आमच्या इकडे टेम्परेचर 47 प्लस झालेलं आहे अमरावतीत. 47 हा. प्लस. हा, काय अमरावती. दैनंदिन जीवनात फरक पडतो तुमच्या? आणि इकडे आल्यानंतर असं वाटते मोकळ्यात राहणं. आम्ही आता रात्री 7:30-8 वाजेपर्यंत आमच्या एरियाच्या म्हणजे घराच्या बाहेर निघू शकत नाही, इतकं टेम्परेचर आहे 8 सध्या. वाजे हा, रात्री 8 रात्री 8 वाजेपर्यंत? वाजेपर्यंत का? हे खूप गरम असं म्हणजे भेटून राहते. सूर्यास्त झाल्यानंतर पण नंतर नाही पण बाहेर हा, पडत? नंतर पण नाही पडू शकत. अरे बापरे. आणि त्यामुळे इकडे आल्यानंतर इथलं वातावरण खूप फ्रेश आहे, मस्त. हे तर तुम्हाला एसी हा सारखं हा वाटत हा असेल. हा. म्हणून आम्ही मस्त मोकळ्यात जेवण केले आणि आराम करत होतो इथे. अच्छा, पण रात्री झोपा येतात का तुम्हाला? ते कूलर बिलर लावून नाही, तर नाही, रात्र नाही. कसं, रात्र कशी होती? रात्री AC आताची सध्याची कंडिशन तर अशी आहे की आता एसी पण काम नाही करत आहे सध्या. हम्म. एसी फेल होऊन राहिले, इतकं टेम्परेचर झालंय. आणि पाण्याचा पण खूप प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये ठीक आहे, अल निनो सारखे नैसर्गिक कारण असू शकतात, पण अमरावतीची, अकोल्याची, वर्धेची जनता किती दोषी वाटते तुम्हाला याच्यामध्ये? जनता पण तेवढीच दोषी आहे, कारण की सर्वांनी आता याच्यावर काहीतरी पर्याय योजना करायला पाहिजे, झाडं लावायला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परिसरामध्ये झाडं लावली पाहिजे. त्या झाडांना त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे, मोठे केले पाहिजे. तेव्हा कुठं हे थोडं टेम्परेचरवर कंट्रोल होऊ शकते. आणि हे कोण करू शकतो? हे कोणाच्या सर्व हातात? जनतेच्याच हातात आहे, सर्व कोण जनते, जनता? युवा पिढी. नाही, मला हे म्हणायचं होतं, हे बघा, आता या काकांचं, माझं, आमचं जगणं झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. हा. आता आमचा बल्ब उडाला तरी काही नाही. अडचण नाही,
पण हा देश आहे ना तुमच्या युवकांचा आहे, हा देश या लेकरांचा आहे, त्या टिंपूचा आहे. तर आपण यांना काय देऊन जातोय? आपण काय देऊन जातो? आपल्या बापदाद्यांनी काहीतरी केलं म्हणून आपल्याला कमीत कमी हे तरी भेटलं. पण आमच्या पिढीने ना लिटरली काहीच नाही केलं. आम्ही फक्त हा गर्व करत राहिलो की आम्ही अॅनालॉग युगातून डिजिटल युगात आलो. पहिले आम्ही अँटीने हलवायचो, आता 5G आहे. हातात हातात टीव्ही. तर फक्त आम्ही हे भूषण करत राहिलो. पण निसर्गासाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, आपल्या शहरासाठी, आपल्या गल्लीसाठी आम्ही काहीच केलं नाही. तर ती अपेक्षा तुमच्या कॉक्रोच जनता पार्टीकडनं आहे. कॉक्रोच जनता पार्टीत तू झाला का नाही मेंबर? झालो मेंबर आज सकाळी. तर तुमच्या सगळ्या कॉक्रोचेसची जबाबदारी आपलं देश, आपलं गल्ली, आपलं शहर सांभाळायची. तसं करा. यावर्षी किती झाडं लावशील पावसाळ्यात? यावर्षी कमीत कमी मी 15 ते 20 झाडं लावणार. आणि मोठं करणार हा त्यांना? हा नक्की. हो. चलो धन्यवाद. इकडे बाळ, तू किती झाडं लावशील? इकडे इकडे बाळ, तू किती झाडं लावशील? बाळ, किती ये झाडं ना इकडे. लावशील तू? ये फोटो काढतो फोटो ये माझ्याजवळ आता ये. ये ना ये आपण पाच सांगू ना. तर मित्रांनो, समोर राहिलं गोविंदगिरी महाराजांचं आश्रम. आणि ही जागा बघा तुम्ही. इथं आपल्याला जे मानव उत्थान मंचाकडनं जे झाडं लावायचे ते इथे लावायचे. तुम्हाला लक्षात येत असेल, मोठ्या प्रमाणात जेव्हा पाणी वाढतं ना, तर पाणी वाढल्यामुळं इथं झाडं नसल्यामुळं ही जी जमीन आहे ही नदी त्याच्यासोबत घेऊन जाते. इथं बघू शकता तुम्ही किती मोठे मोठे क्रॅक आहे. पुढे तर अजून मोठे मोठे क्रॅक आहे. तर तो ब्रिज जो आहे, समोर जी बिल्डिंग दिसते, हा समोर जो ब्रिज आहे आणि तिथं ती बिल्डिंग दिसते, तिथून पुढं गोदावरीची गटर होण्याला सुरुवात होते. तिथून पुढं माणसांची वस्ती, इथून अलीकडे ती वस्ती त्या प्रमाणात कमी आहे. तर आपल्याला इथं ती झाडं लावायची, ह्या एरियामध्ये ती झाडं लावायची त्या समोरपर्यंत. तर तुम्हाला वेळोवेळी त्याचा अपडेट देतच राहू. चलो, वंदे मातरम.